राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. आज मी घरातली कामं आवरली आणि दुसरी गोष्ट, पाऊस पडला का तुमच्या इकडे? आमच्या इथे मुंबईला तर पाऊस पडलाच नाही. तर शेतकरी कधी पीक पिकवणार आणि मग ते आपण खाणार, आणि अशाने तर सगळे वस्तू महागच होणार नंतर. काय देवा, काय चालू आहे. मला माझ्या लहानपणची एक गोष्ट सांगते, आठवली आहे पावसामुळे. आमच्या दारातच म्हणजे आमच्या गावात पहिलं घर आहे, आणि गावात आले ना पहिलं मारुतीचं मंदिर आहे. त्या मारुतीच्या मंदिरात ना लोक नवस करायचे. आता मला माहिती आहे की माझी आजीसुद्धा ना नवस करायची मारुतीच्या मंदिरात. मग नदीवरून पाणी आणायचं आंघोळ झाल्यावर, आणि ना पहिलं मारुतीच्या म्हणजे असं याच्यावर टाकायचं, डोक्यावर टाकायचं, पूर्ण वगळणं आमच्या दारापर्यंत यायचा. असे लोक ना आमच्या गावात करायचे. मग तेव्हा पाऊस पडायचा. खरंच राव, खरं आहे खोटं आहे देव जाणे, पण मी तर पाहिलं ते खरंच होतं. असे नवस करत राहायचे. तर आता आपल्याला, मला वाटतं असं नवस करायचं आपल्यावर पण टाईम आलेला आहे. काय देवा. ते मी मिशो ऑनलाईनवरून मागवलं, घरात डेकोरेटिव्ह सामान असतं ना तसं. मला व्हिडिओमध्ये दिसेलच काय ते. ही माझी साडी एक नंबर आहे. साडी दिसली तर एवढी सॉफ्ट आहे बाबा, आणि आहे, लाईट वेट आहे. व्हिडिओ बनवणारच तर मग तुम्ही भा. हे काय असेल टॉप, जेवढा बघितला होता ना भारी आहे का तेवढा तर आहेच नाही. ठीक आहे, आता ओपन केल्यावरच कळणार तर कसा आहे, घालून बघितल्यावरच. हा टॉप जसा दिसत होता ना सेम टू सेम तसाच आहे, एकदम कॉटनचा. आणि याच्यावर जे फुलं बनवलेली आहेत ना एकदम वा वा, फुलं तर एक नंबरच, डिझाईनच भारी आहे. आता हे खिडकी साफ करते. तुम्हाला वाटत असेल की मी किती घाणेरडी बाई आहे. हो आहेच घाणेरडी. यावर रोज साफ करा, ते रोजच्या 2-2 दिवस पण थांबलं तरी एवढी धूळ होते, विचार करा. आमच्या बिल्डिंग खालनंच ते मोटरसायकल येणार जाणार, टिक 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 पुईक पुईक दिवसभर. तिथं जेवढं क्लीन केलं तेवढं कचराच कचरा. तुम्हाला व्हिडिओमध्ये पण आवाज येत असेल वाहनांचा. तर मी किचनमध्ये उभी आहे तरीसुद्धा ते पिल्लूची खेळणी वगैरे सगळ्यावरती धूळ जमलेली. सगळं क्लीन करायचं रोज 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 रोज. कधीतरी उशीर होतो, बाळाला सांभाळून नाही होत, म्हणून एवढी धूळ झालेली याच्यावरती. आता पिल्लूचे खेळणे थोडे पुसून तसेच ठेवले. आता नंतर ना पाऊस पडला तेव्हाच त्याला धुवून व्यवस्थित ठेवणार. झालं का तुमचं चहा पाणी? आज मी बनवली ढेमसाची भाजी. ह्याला ढेमसं बोलतात. माझे आजोबा, मला आठवतं माझे आजोबा जेव्हा बाजाराला जायचे ना, ढेमसाची भाजी त्यांची असायची. पण ते ढेमसं वेगळे आणि ढेमसं वेगळे राहो. ते एकदम बारीक एकदम असायचे कवळे. हे काय जाडजाड झालेले, कापताना पण कळाले एवढे. तुमच्या इकडे भाजीला काय बोलतात? आमच्या इकडे ढेमसं बोलतात. याच्यात मी मुगाची डाळ टाकली आणि बनवली. अशीच पटकन बनवली. भूक पण लागलेली. आज पिल्लूला वॅक्सिनसाठी घेऊन गेलेली. मग तिथंच मी वडापाव समोसा पाव खाऊन दिवस काढला. संध्याकाळी तर एक टाईम तर खायला पाहिजे ना, भूक लागलेली जोरात. मग कांदा पण नाही टाकला मी भाजीत, काही नाही. पटकन भाजी जिरं लसूण टाकून मिरची पावडर टाकून ना भाजी बनवली. पटापट 2 भाकरी आणि जेवण केलं. भाजी एवढी तिखट झालेली नाही, अशी बाबा बाबा ते तिखट झालेली भाजी आहे. अजून थोडासा भात बनवणार, भाजीसोबत खाणार आहे. आज पण मला भरपूर काम आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, थोडीशीच मुगाची डाळ घेतलेली, झटकीपट भाजी बनवली. आणि भाजी बनवून झाली, जस्ट माझी भाकरी बनवून झाले, हात धुतलं. म्हटलं आता पिल्लूला घेऊन जावं आपल्या हॉलमध्ये. तर तेवढ्यात ना लाईट गेली. बरं झालं माझं सगळं झालेलं.
बघा मिरची पावडर मी जरा ज्या प्रमाणाच्या बाहेरच टाकलं, अर्धा चम्मच जर मिरची पावडर टाकलं ना तरी पण भरपूर होतं. जास्त ठसका होत होता पिल्लूसाठी, ते पण किचनमध्येच असतं माझ्यासोबत, तर मग एवढं जास्त हे करत नाही बसले त्याला. झाकून ठेवली पटकन, झाकणी शिजू दिलं पटापट पटापट पटा. या भाजी भाकरी खायला. तेच जर भाजी भाकरी मी जर शेतात घेऊन गेली असती, लिंबाच्या झाडाखाली बसून, आंब्याच्या झाडाखाली बसून खाल्ली असती तर एखाद्या 4 भाकरी खाल्ल्या असते मी थंडगार हवेत. मस्त तर्री आलेली भाजीला. भाजी शिजली का नाही थोडीफार बघितली, थोडीशी अजून शिजायची बाकी होती, मग झाकून ठेवलं. बीट ज्यूस बनवलं थोडंसंच. बीट ज्यूस पिणे चांगलं असतं, चेहऱ्यावर ग्लो येतो, अंगात रक्त वाढतं, वजन नाही वाढत, रक्ताचं आपल्याला जे कमी असते आपल्या शरीरामध्ये ती कमी होते. पण रोज नाही पित ना, कधीतरी प्यायलाच हवं. बीट खायला मला आवडत नाही म्हणून मी बीट ज्यूस ना करून पिला. जेव्हा मी 90-95 किलोची झालेली तर डॉक्टरने सगळ्यात पहिले मला काय सांगितलं माहिती आहे, जेवण करायच्या अगोदर 1 बीट खायचं. तुम्ही 3 टाईम जेवण करा, 2 टाईम जेवण करा, पण पहिले 1 बीट खायचं. म्हणलं बापरे बाप, खायची राव कशी तरी मी तोंड वाकडं करत. तर झालं माझं बीटचं ज्यूस. या बीट ज्यूस प्यायला. फक्त पाणी टाकून बीट ज्यूस बनवलं, लाल लाल जरात बीट ज्यूस. आहा, ठीक होतं, एवढं पण काही आहे ना, लय बारीक बनवलेलं. दातात अडकलं तर मग पुन्हा अजून प्यायचं.